अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवेल। कितीही मोठी नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल तर त्या नकारात्मकतेचा नाश करेल। घरामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला किंवा तुम्हाला स्वतःला कुठलीही बाधा असेल, कुठलीही नजर बाधा झाली असेल किंवा कुठली तांत्रिक बाधा तुमच्या घरामध्ये असेल, त्या सगळ्या बाधांचा या एका उपायाने नाश होईल। खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा समजला जातो। या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही, तर तो शीघ्र फलदायी असतो, म्हणजे त्वरित लाभ देणारा असतो। आणि असाच एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, शनिवारी कुठल्याही शनिवारी तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकतात, आज करू शकतात। ज्यांना आज करायचं नाही किंवा बाहेर असेल काही कामानिमित्त, त्यामुळे आज नाही जमणार, त्यांनी पुढच्या शनिवारी केला तरीही चालेल। फक्त शनिवारच्याच दिवशी तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे। ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम असतील, संकट थांबतच नसतील, अकाली सतत काहीतरी घरामध्ये संकट येत असेल, एखाद्याचा अपघात घडत असेल, एक आजारी झाला की दुसरा कोणीतरी सतत आजारी पडतो, एकाच्याच पाठीमागे हजार आजार लागलेले आहेत, कितीही डॉक्टर केले, कितीही उपचार घेतले तरी रिझल्ट काहीच येत नाहीये, घरात पैसा टिकतच नाहीये, कारण घरात अवलक्ष्मी जी आहे ती ताण मांडून बसलेली आहे आणि घरात इतकी बाधा आहे, इतकी जास्त प्रमाणात नकारात्मक शक्ती आहे की घरामध्ये सकारात्मकता येत नाही, कुठलंच काम व्यवस्थित घडत नाहीये। बघा, तुम्ही असाल, मी असाल, प्रत्येकाच्या घरात अशी एकदा तरी कंडिशन येतेच की असा एक टप्पा असतो की त्या टप्प्यामध्ये काय करावं हे कळत नाही, सर्व मार्ग जे आहेत ते थांबलेले वाटतात, कुठलाच मार्ग सुचत नाही, काय करावं ते कळतच नाही, प्रत्येक गोष्टीत विघ्न येत असतं, कुठलं हातात काम घेतलं ते पूर्ण होतच नाही, त्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही संकट येतच असतात। असं जर काहीही तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या घरामध्ये जर असं घडत असेल तर त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा, कारण हा उपाय तुम्हाला 100% लाभ देणार आणि देणारच। बघा, शनिवारचा हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला काय करायचं, रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा आपण झोपायला वगैरे जाऊ तर त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला 9 अख्खे काळी मिरी घ्यायचे आहेत। जे काळी मिरी पूर्ण काळे असतात बघा, कुठल्याही प्रकारचे तुटलेले, फुटलेले, कीड लागलेले असे जर घेतले तर त्याचा लाभ होणार नाही। त्यामुळे 9 काळी मिरी जी घ्याल तुम्ही ती पूर्ण तुम्हाला व्यवस्थित अखंडित घ्यायची आहे। ही काळी मिरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। उजव्या हातात घेऊन त्याची मूठ बंद करायची आहे। मूठ बंद करून तुम्हाला तुमच्या स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा उजवीकडून डावीकडे तुम्हाला हे उतरवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर 7 वेळा उतरवून झालं की त्यानंतर डावीकडून आता तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं उलटं दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे, उजवीकडून डावीकडे केलं की त्यानंतर डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज तुम्हाला पुन्हा 7 वेळा हे उतरवायचं आहे। ठीक आहे, हे करून झालं की त्यानंतर ही हाताची मूठ जी आहे ही मूठ उघडायची आहे। यामध्ये जे काळी मिरी आहे ते समोर असे ठेवायचे। ते काळी मिरी बघत तुम्हाला म्हणायचं की माझ्या घरातील नकारात्मकता समाप्त होत आहे, माझ्या घरातील बाधेचा नाश होत आहे, माझ्या घरामध्ये असलेली इडापिडा जी काही आहे ती निघून जात आहे, माझ्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे, माझ्या घरात असलेली जी वाईट शक्ती आहे, जी बाधा आहे, त्या सर्वच गोष्टी आता समाप्त होत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर हे जे 9 काळी मिरी आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे। घराचा जो मेन दरवाजा आहे तिथून तुम्हाला बाहेर जायचं आहे। बाहेर गेल्यानंतर यातील 4 काळी मिरी तुम्हाला 4 दिशांना फेकायचे, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण असे 4 दिशांना तुम्हाला 4 काळी मिरी फेकायचे। त्यानंतर राहतील ते 6 काळी मिरी। ठीक आहे, राहतील ते 4 काळी मिरी फेकल्यानंतर राहतील ते 5 काळी मिरी। ठीक आहे, 5 काळ्या मिऱ्यातील 1 काळी मिरी जो आहे तो तुम्हाला जमिनीमध्ये गाडायचा आहे। समोर, तुमच्या समोर कुठेही जमीन असेल
झाड असेल, जे काही असेल तिथे तुम्हाला थोडीशी माती अगदी हातानेच तुम्ही बाहेर काढली तरी चालेल, त्याच्यामध्ये तो तुम्हाला काळी मिरी खोचायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तो दाबायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचे जे 4 काळी मिरी जातील हे तुम्हाला कुठल्याही वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचे आहेत. आता तुम्ही सांगत आहे एवढ्या रात्री आम्ही हे झाडं कुठून आणू किंवा आमच्या आजूबाजूला नाही आहेत. मग तुम्ही काय करा, हे राहिलेले शेवटचे जे 4 काळी मिरी आहेत हे तुम्ही कुठल्याही एका चौकामध्ये ठेवून या. एक कुठेतरी तुमच्या आजूबाजूला चौक असेल तिथे ठेवा, किंवा जर रात्री सगळी झोपली असतील तर कुणाच्या दारात ठेवायचं नाही. पहिलं सांगते, कुणाच्या दारामध्ये ठेवायचं नाही, कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी ठेवू नका. जिथे थोडी मोकळी जागा असेल, मग ते शेत असेल किंवा एखादा थोडासा बाजूचा भाग असेल जिथे शक्यतो कुणी जाणार नाही, त्या ठिकाणी हे 4 काळी मिरी जे ते तुम्हाला ठेवायचे आणि ठेवून तुम्हाला घरी यायचे. घरी येत असताना घराच्या बाहेर एक बादलीभर पाणी ठेवायचंय. त्या पाण्याने स्वच्छ तुम्हाला पाय वगैरे धुवायचे आणि त्यानंतर मग तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे. घरात आल्यानंतर तुम्हाला एक कापूरची वडी घ्यायची आहे आणि ती कापूरची वडी तुम्हाला घरातील दक्षिण दिशेला किंवा देवघराच्या समोर जाळायची आहे आणि जाळत असताना तुम्हाला 1 वेळा काल भैरव अष्टकम म्हणायचं आहे. बघा, काळी मिरी जे असते ती नकारात्मकता शोषण्यासाठी अत्यंत विशेष महत्त्वाची मानली जाते. खरं तर कुठलीही कितीही मोठी एखादी बाधा असेल, कितीही मोठी वाईट शक्ती असेल तर ती क्षणात काळी मिरी स्वतः शोषून घेते. जेव्हा तुम्ही स्वतःवरून ह्या काळी मिरीचा प्रयोग जो करणार आहात किंवा स्वतःवरून हे काळी मिरी तुम्ही उतरवणार आहात, याचा उतारा करणार आहात, तेव्हा घरातील कुठल्याही व्यक्तीला बाधा असेल, घरामध्ये कितीही मोठी वाईट शक्ती असेल किंवा तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा असेल, कुठल्याही नजरबाधा असेल, तर त्या सगळ्या शक्ती त्या काळ्या मिरीमध्ये शोषल्या जातील. आणि जेव्हा सगळ्या वाईट शक्ती त्या काळी मिरीमध्ये शोषल्या जातील आणि जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही जाल, या 4 दिशांना फेकाल, तेव्हा 4ही दिशांना तुम्ही सर्व बाधा, दोष, विघ्न, संकट यांचा नाश कराल. जेव्हा हे काळी मिरी तुम्ही 4 दिशांना फेकाल तेव्हा सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होईल आणि त्याच दिशांनी तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य येईल. जेव्हा एक काळी मिरी तुम्ही जमिनीमध्ये तुम्ही खोचाल, म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही गाडाल, तेव्हा लक्षात घ्या तुमचं सर्व संकट, सर्व वाईट शक्ती किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आता सध्या जे काही सुरू आहे वाईट, ते सर्व तुम्ही गाडणार आहात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या वडाखाली किंवा चौकामध्ये हे 4 शेवटचे काळी मिरी जेव्हा ठेवून याल, तेव्हा लक्षात घ्या उरलेली सुरलेली जी काही बाधा असेल किंवा जी काही वाईट शक्ती असेल ती देखील तुम्ही तिकडे सोडून याल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सर्व बिघडलेली कामं व्यवस्थित करेल. किती मोठी बाधा असेल ती नष्ट करेल. घरात कुठली वाईट शक्ती वावरत असेल तिचा नाश करेल. जी अकालीन संकट येत आहेत त्यांचा नाश करेल. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि सर्व कामं जी आहेत तुमची मार्गी लागतील. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाला सांगेन आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.